अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्धेयर्थ भिक्षा देही च पार्वती। माताच पार्वती देवी पिता देवो महेश्वर बांधवा शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम्। नमस्कार मंडळी, आपणा सर्वांना माहीत आहे की 26 डिसेंबर रोजी दत्त जयंती येत आहे आणि दत्त जयंती सोबतच या दिवशी येत आहे ती म्हणजे अन्नपूर्णा मातेची जयंती। आपल्याला या दिवशी अन्नपूर्णा मातेची विशेष सेवा करायची आहे। आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असेल तर आपले अन्नधान्याचे आणि पैशाचे भांडार नेहमी भरलेले असतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की अन्नपूर्णा जयंतीला अन्नपूर्णा मातेची सेवा कशा पद्धतीने करायची आहे, कोणती कामे आहेत की जी चुकूनही अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी आपण करू नये, आणि त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेला अशा काही गोष्टी अर्पण करायच्या आहे ज्यातील एक गोष्ट आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे। ही सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघत राहा। आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीला विशेष महत्त्व असतं, अशातच अन्नपूर्णा जयंती देखील साजरी केली जाते। दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला ही जयंती साजरी केली जाते। ही तिथी माता पार्वतीला समर्पित आहे। असे म्हटले जाते की एकेवेळी पृथ्वीवर अन्नाचा तुटवडा निर्माण झाला होता आणि तेव्हा माता पार्वतीने लोकांचे दुःख दूर करण्यासाठी अन्नपूर्णा म्हणून अवतार घेतला होता। यावेळी अन्नपूर्णा जयंती 26 डिसेंबर रोजी मंगळवारी येत आहे आणि योगायोगाने मंगळवार हा जो दिवस आहे तो सुद्धा माता लक्ष्मी अन्नपूर्णा मातेचाच आहे। या दिवशी आपण माता अन्नपूर्णेची मनोभावे पूजा केली तर घरामध्ये कधीही अन्न, पाणी आणि पैशांची कमतरता भासत नाही। त्याच्यामुळे आपल्याला या अन्नपूर्णा जयंतीला विशेष सेवा अन्नपूर्णा मातेची करणं महत्त्वाचं आहे। लोकांना अन्नाचे महत्त्व समजावे हाच एक अन्नपूर्णा जयंतीचा विशेष उद्देश आहे। आपल्याला अन्नामधून जीवन मिळत असतं, म्हणून आपण कधीही अन्नाचा अनादर करू नये आणि त्याचा नाशही करू नये। अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी आपल्याला विशेष सेवा अन्नपूर्णा मातेची करायची आहे। आता आपल्या सर्वांना माहीत आहे या दिवशी दत्त जयंती सुद्धा आहे आणि दत्त भक्त पण भरपूर आहेत की ज्यांना दत्त जयंतीच्या दिवशी दत्त महाराजांची सेवा सुद्धा करायची आहे आणि अन्नपूर्णा मातेची सेवा पण करायची आहे। आता एवढ्या सर्व सेवा करायच्या म्हटल्यानंतर आपल्याला एक विशेष काम करावं लागणार आहे, ते म्हणजे सकाळी लवकर उठायचं आहे। तुम्ही अंघोळ केल्यानंतर आपले देवपूजा झाल्यानंतर आपल्याला लगेचच आपल्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा पूजा करायची आहे। आता स्वयंपाकघरामध्ये पूजा का करायची, तर स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो। अन्नपूर्णा मातेची दिशा जी आहे ती आग्नेय दिशा असते किंवा जिथे आपलं स्वयंपाकघर असतं तिथे अन्नपूर्णा मातेचा वास असतो। अन्नपूर्णा माता तिथे वास करत असते। तर त्याच्यामुळे आपल्याला सर्वांना माहीत आहे की अन्नपूर्णा मातेची मूर्ती जरी आपण देवघरामध्ये पूजत असलो तरी हा जो दिवस आहे या दिवशी अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे ती आपल्याला देवघरामध्ये न पुजता आपल्याला आपल्या आग्नेय कोपरा असेल किंवा मग जिथे आपलं स्वयंपाकघर असेल तर तिथे तिचं पूजन, अभिषेक वगैरे करायचं आहे। तुमच्याकडे फोटो असेल तरीही चालेल, फोटो तुम्ही आपल्या आग्नेय दिशेला लावून द्या। परंतु जर फोटो नसेल तर तुम्हाला तुमच्या देवघरातली मूर्ती जी आहे तीच तुम्हाला त्या आग्नेय कोपऱ्यामध्ये, म्हणजे काय तर जिथे तुम्ही स्वयंपाक करता तिथे आपल्याला घेऊन जायची आहे। आता स्वयंपाकघरामध्ये आपल्याला पूजा करायची म्हटल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे स्वच्छता। माता लक्ष्मीला, अन्नपूर्णा मातेला स्वच्छता ही अतिशय प्रिय असते आणि जिथे स्वच्छता असते तर तिथेच माता लक्ष्मी वास करत असते। आता आपण जे पण नियम बघतो स्वयंपाकघराबद्दल, तर त्याच्यामध्ये स्वयंपाकघरामध्ये स्वच्छता असणं हे विशेष महत्त्वाचं आहे। आणि जर तुमच्याकडे स्वयंपाकाला किंवा मग भांड्यांना जर कामवाल्या मावशी येत असतील तर अशा वेळी सुद्धा तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी तरी निदान आपण आपल्या हाताने आपल्या घरामध्ये स्वयंपाक बनवला पाहिजे। आपल्या घरातील गृहिणीला सुद्धा अन्नपूर्णा असं संबोधलं जातं आणि त्याचबरोबर आपली भांडी असतील तर ती स्वच्छ करून आदल्याच दिवशी आपल्याला ही तयारी करून ठेवायची आहे। आपल्या स्वयंपाकघर जे आहे ते स्वच्छ करून ठेवायचं आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर, देवपूजा झाल्यानंतर आपल्याला थोडंसं गोमूत्र आपल्या स्वयंपाकघरामध्ये शिंपडायचं आहे। संपूर्ण घरामध्ये शिंपडलं तर अतिशय उत्तम, कारण बघा जेव्हा पण आपल्याला काही विशेष गोष्टी करायच्या असतात तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या शुभ घडाव्यात किंवा त्यांना कुठलेही वाईट बाधा येऊ नये, तेथील नकारात्मक ऊर्जा जी आहे ती निघून जावी यासाठी सर्वात प्रथम आपण गोमूत्र शिंपडून घेत असतो। त्याच्यामुळे आपल्याला स्वयंपाकघरामध्ये सुद्धा गोमूत्र शिंपडायचं आहे। त्याच्यानंतर येतो तो म्हणजे आपला किचन ओटा। तर आपल्याला स्वयंपाकघराची जी पण भिंत असेल आपली तिच्यावरती आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक व्यवस्थितरित्या काढायचं आहे, कुंकवाने काढा। भलेही तुम्ही तुपाचा हात घ्या थोडासा आणि त्याच्यामध्ये कुंकू मिक्स करा आणि त्याने तुम्ही आपल्या स्वयंपाकघरामध्ये
स्वस्तिक काढायचं आहे. त्याच्यानंतर आपलं जे किचन आहे तर आपला जो गॅस असतो त्या गॅस ओट्यावरती सुद्धा आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. दोनही स्वस्तिक जे आहे त्यांना हळदी कुंकू अक्षदा आणि धूप दीप दाखवून पूजा करायची आहे. नैवेद्यामध्ये अन्नपूर्णा मातेला कोणता नैवेद्य दाखवाल तर तुम्ही शिरा म्हणा किंवा मग खीर म्हणा किंवा मग नसेल शक्य तर या दिवशी तुम्ही खडीसाखरेचा नैवेद्य दाखवला किंवा दूध आणि खडीसाखरेचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल. या दिवशी दत्त जयंती आहे. दत्त जयंतीचा सर्वांना उपवास असतो, त्याच्यामुळे मग नैवेद्य काय दाखवावा हा प्रश्न प्रत्येकाला पडेल. किंवा मग तुम्ही फळांचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकता. केळी म्हणा, सफरचंद म्हणा किंवा मग अशा गोष्टी ज्या आहेत त्यांचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. किंवा मग साधं सोपं दूध आणि साखरेचा नैवेद्य तुम्ही अन्नपूर्णा मातेला दाखवू शकता. आता आपल्याला पूजा कशी करायची आहे तर अन्नपूर्णा मातेची पूजा करायची. मग तुम्ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे ती जर तुम्ही देवघरामधून घेऊन तुम्ही जर स्वयंपाकघरामध्ये तिची पूजा करणार असाल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला एक स्वच्छ असा पाट घ्यायचा आहे किंवा मग एक लाल वस्त्र घ्या आणि त्याच्यावरती आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे ती मांडायची आहे. आता पूजा करत असताना सर्वात प्रथम आपल्याला अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालताना सर्वात प्रथम पाण्याने, नंतर तुम्ही हळदी कुंकवाने आणि नंतर पुन्हा पाण्याने अशा पद्धतीने अभिषेक घालू शकता. हे अभिषेक घालत असताना थोड्याशा फुलांच्या पाकळ्या ज्या आहेत त्या सुद्धा या अभिषेकामध्ये ॲड करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला ही मूर्ती जी आहे ती स्वच्छ करून घ्यायची आहे आणि पाटावरती आपल्याला ही मूर्ती जी आहे ती स्थापित करायची आहे. आता अन्नपूर्णा माता जी आहे ती आपण तांदळामध्येच ठेवत असतो. म्हणजे तांदूळ आणि अन्नपूर्णा माता यांचं एक सूत्र आहे की आपण देवघरामध्ये जेव्हा ठेवतो तेव्हा पण एखाद्या प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये तांदूळ घेतो आणि त्याच्यामध्ये आपण अन्नपूर्णा मातेला ठेवत असतो. आता या वेळी आपण जेव्हा अन्नपूर्णा मातेची पूजा करत असतो, सेवा करत असतो, त्यावेळी आपल्याला लक्षात ठेवा की अन्नपूर्णा मातेला आपल्याला तांदूळ जे आहेत ते अर्पण करायचे आहे. अर्पण कशा पद्धतीने करायचे आहेत तर आपल्याला संपूर्ण मुठभर तांदूळ घेऊन हे तांदूळ जे आहेत ते दोनही खांद्यांवरून अशा पद्धतीने अर्पण करा की ते पूर्ण अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत येतील. अशा पद्धतीने आपल्याला हे तांदूळ जे आहे ते अन्नपूर्णा मातेला अर्पण करायचे आहे आणि तेवढ्या तांदळामध्येच तिला भरभरून असं तांदूळ जे आहे त्यांच्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे ती आपल्याला ठेवायची आहे. आता सर्वात प्रथम अभिषेक झाल्यानंतर थोडेसे तांदूळ आपण खाली घेऊ शकता किंवा एखाद्या वाटीमध्येच अन्नपूर्णा मातेची स्थापना करा. याच्यामध्ये आपल्याला भरभरून असे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्याचबरोबर वरून सुद्धा अन्नपूर्णा मातेला एका मुठीने आपण अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत येतील अशा पद्धतीने आपल्याला तांदूळ वाहायचे आहेत, अर्पण करायचे आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेला गंध, अक्षदा, धूप दीप वगैरे दाखवून घ्यायचा आहे. नैवेद्य दाखवायचा आहे. फुलं अर्पण करायची आहे. फुलांमध्ये अर्पण करताना तुम्ही गुलाबाची फुलं जी आहेत ती अर्पण करू शकता. ज्या पद्धतीने माता लक्ष्मीला कमळाची फुलं अर्पण केली जातात त्या पद्धतीने अन्नपूर्णा माता आणि माता लक्ष्मी हे एकच स्वरूप मानले जातात आणि त्याच्यामुळे माता लक्ष्मीला सुद्धा तुम्ही कमळाची फुलं अर्पण करू शकता. परंतु कमळाची फुलं न मिळाल्या कारणाने आपण गुलाबाची फुलं जर मिळाली तर नक्की ती फुलं अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची आहे. हा दिवस जो आहे त्या दिवसाला विशेष महत्त्व आहे कारण या दिवशी अन्नपूर्णा जयंती आहे. अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्नपूर्णा मातेला धने सुद्धा अर्पण केले जातात. आता हे धने अर्पण करत असताना अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत धने अर्पण करायचे असतात. धने का अर्पण करायचे तर धन्यांना धन म्हटलं जातं. म्हणजे काय तर धन, पैसा, संपत्ती या गोष्टी ज्या आहेत तर त्यांना धने स्वरूप मानलं जातं. त्याच्यामुळे कोणत्याही पूजेमध्ये, लक्ष्मीच्या पूजेमध्ये धने हे महत्त्वाचे मानले जातात. त्याच्यामुळे तुम्ही अगदी एका वाटीमध्ये सुद्धा अन्नपूर्णा मातेला धन्यांचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकता किंवा धने जे आहे ते अर्पण सुद्धा करू शकता. प्रत्येक गृहिणीने, प्रत्येक स्त्रीने तुम्हाला जर अन्नपूर्णा मातेची कोणतीच सेवा करायला जमली नसेल किंवा तुम्ही कधीच कोणती सेवा करत नसाल, फक्त देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा करत असाल तर लक्षात ठेवा हा दिवस जो आहे तो विशेष महत्त्वाचा आहे आणि या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा मातेची सेवा करणं महत्त्वाचं आहे. तर आपल्याला अशा पद्धतीने अन्नपूर्णा मातेची स्थापना जी आहे ती सुद्धा आपल्या जिथे आपलं स्वयंपाक बनवतो तिथे करायची आहे. थोडा वेळ ही पूजा जी आहे ती तशीच राहू द्या. त्याच्यानंतर आपल्याला ही पूजा उचलून अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती आहे ती तुम्ही देवघरामध्ये आणून ठेवू शकता. अशा पद्धतीने आपल्याला अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे. आता आपले एक दिवस अन्नपूर्णा मातेची पूजा केली आणि झाली असं अजिबात नसतं. तर आपल्याला अन्नपूर्णा मातेचा
नेहमी आशीर्वाद मिळावा यासाठी आपलं स्वयंपाकघर सुद्धा महत्त्वाचं मानलं जातं. तिथे अन्नपूर्णा माता नेहमी असते. त्याच्यामुळे आपल्याला स्वयंपाकघरामध्ये स्वच्छता ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. आता अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी आपल्याला जेव्हा आपण पूजा करत असतो तेव्हा आपल्याला ओम श्री अन्नपूर्णा देवे नमः, ओम श्री अन्नपूर्णा देवे नमः या मंत्राचा जप करायचा आहे. दिवसभरामध्ये तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही करू शकता. परंतु जर दिवसभरामध्ये शक्य नसेल तर जेव्हा तुम्ही पूजा करता तुमच्या घरामध्ये, तुमच्या स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे ती स्वयंपाकघरामध्ये ठेवता, तिथे तुम्ही स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा करता, त्यावेळी आपल्याला तिथे एक माळ ओम श्री अन्नपूर्णा देवे नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आता ज्यांना या दिवशी सकाळी उठल्या उठल्या ही पूजा करणं शक्य होणार नाही तर अशा व्यक्तींनी लवकर स्वयंपाक बनवून घ्यायचा, स्वयंपाकघर जे आहे ते स्वच्छ करायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही अन्नपूर्णा मातेची पूजा जी आहे ती स्वयंपाकघरामध्ये करू शकता. म्हणजे दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ही पूजा जी आहे ती करा, परंतु पूजा नक्की करा. म्हणजे पूजा करायला विसरायचं नाही. अगदी संध्याकाळच्या वेळी केली तरीसुद्धा चालेल. आणि आपल्या स्वयंपाकघरातलं वातावरण जे आहे ते नेहमी सदा हस्तखेळतं असावं, सकारात्मक असावं, अशा पद्धतीने या दिवशी तरी आपण ते ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर आपल्याला अन्नपूर्णा मातेला एक दिवासुद्धा लावायचा आहे, जो तुम्ही दिवसभर आपल्या घरामध्ये तेवत ठेवू शकता. किंवा मग दिवसभर शक्य नसेल तर रात्रीच्या वेळी तरी आपल्या स्वयंपाकघरामध्ये एक दिवा जो आहे तो आपल्याला प्रज्वलित नक्की करायचा आहे. या दिव्याचं तोंड जे आहे ते उत्तर दिशेला ठेवू शकता. अशा पद्धतीने आपल्याला हा जो दीप आहे तो प्रज्वलित करायचा आहे. धन, धान्य आणि पैसा यांची जी देवी आहे ती आहे अन्नपूर्णा माता आणि त्याच्यामुळे आपल्याला या अन्नपूर्णा मातेचा अशा पद्धतीने मान ठेवणं विशेष महत्त्वाचं आहे. तर स्वयंपाकाला सुरुवात करण्यापूर्वी सुद्धा आपण एक मंत्र म्हणू शकतो. तो जर रोज स्त्रिया म्हणत असतील तर त्यांच्या घरामध्ये कधीही अन्नपूर्णा मातेची किंवा अन्नधान्याची आणि पैशांची कमतरता भासत नाही. हा मंत्र तुम्ही कसा म्हणू शकता तर स्वयंपाकाला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही रोज या मंत्राचा जप करू शकता. जप करायचं म्हणजे काय तर फक्त एकदा आपल्या स्वयंपाकघर जे आहे तिथे आपल्याला जिथे आपण स्वयंपाक बनवतो किचन जे आहे तर गॅस जिथे असतो तिथे आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं, फूल अर्पण करायचं आणि हा मंत्र म्हणायचा आहे. एक दिवा प्रज्वलित करायचा आणि म्हणायचं अन्नपूर्णे सदापूर्णे षडकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थ भिक्षा देहीच पार्वती. तर असा मंत्र जो आहे तो आपल्याला रोज म्हणायचा आहे. रोज म्हणणं शक्य असेल तर अतिशय उत्तम, नसेल शक्य तर अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी, मंगळवारच्या दिवशी आणि शुक्रवारच्या दिवशी तरी किमान आपल्याला हा मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे. आता जर तुमच्याकडे अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर तुम्ही कशा पद्धतीने हिची पूजा करू शकता. सर्वात महत्त्वाचं तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती असणं विशेष महत्त्वाचं आहे. जवळजवळ 90% लोकांच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असते. परंतु ज्यांच्याकडे अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर त्यांनी या दिवशी तुम्ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती खरेदी करून आणा आणि ह्या मूर्तीची स्थापना सुद्धा तुम्ही करू शकता. कारण स्थापना केली की आपल्याला नेहमीच या अन्नपूर्णा मातेची पूजा करता येईल आणि आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची जी कमतरता आहे ती सुद्धा भरून निघेल. त्याच्यामुळे अन्नपूर्णा मातेची स्थापना जर करायची असेल तर तुम्हाला ज्या पद्धतीने प्रथम पूजा सांगितली त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या देवघरामध्ये न करता आपल्या स्वयंपाकघरामध्येच आपण त्याची स्थापना करा. नंतर काही वेळानंतर ही मूर्ती जी आहे ती तुम्ही देवघरामध्ये नेऊन स्थापित करू शकता. अन्नपूर्णा मातेची पूजा करत असताना किंवा मग जीवन जगत असताना आपल्याकडून कधीही अन्नपूर्णा मातेचा अपमान होऊ नये अशा पद्धतीने आपल्या सर्वांना वागावं लागतं. कारण जेव्हा अन्नपूर्णा मातेचा अपमान होतो, अवमान होतो त्यावेळी आपल्या घरामध्ये दारिद्र्य येऊ शकतं, गरिबी येऊ शकते आणि पैसा जो आहे तो जाऊ शकतो. अन्नधान्याची, पैशाची, पाण्याची, सगळ्याच गोष्टींची कमतरता निर्माण होऊ शकते. आता आपल्याला नेहमी वाटतं किमान नसेल खूप जास्त पैसा तरी अन्नधान्याने घर भरलेलं असावं. कारण अन्नधान्य जे आहे ती विशेष आपली मूलभूत गरज असते आणि त्याच्यासाठी अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशीच काय तर कोणत्याही दिवशी अशा काही चुका आहेत की ज्या आपल्याकडून घडू नयेत. तर त्यातली सर्वात महत्त्वाची चूक येते ती म्हणजे आपण अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशीच नाही तर प्रत्येक वेळी कधीही अन्नाचा अपमान करू नये, अन्नाचा अवमान करू नये.
त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी आपल्याला स्वयंपाकघर जे आहे ते अस्वच्छ ठेवायचं नाही. त्याचबरोबर जेव्हा आपण अन्नपूर्णा देवीची पूजा करत असतो तर अन्नपूर्णा देवीला कधीही आपल्याला दुर्वा अर्पण करायच्या नसतात. त्याच्यामुळे आपण या पूजेमध्ये चुकूनही दुर्वा अर्पण करू नये. अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी आपण जे काही अन्न बनवणार असाल तर त्याच्यामध्ये मीठ टाका, परंतु ते जास्त होणार नाही याची काळजी घ्या. कारण या दिवशी खारट अन्न सुद्धा खाऊ नये. तसं तर कधीच खारट अन्न खाऊ नये. खारट अन्न जर तुम्ही खात असाल तर त्याला चव तर लागतच नाही, परंतु असं अन्न जे आहे ते चांगलं सुद्धा मानलं जात नाही. त्याच्यामुळे खारट अन्न जे आहे ते अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी आपल्याला अजिबात खायचं नाही. स्वयंपाकघरामध्ये या दिवशी मांस, मासे किंवा मग तामसिक अन्न जे आहे ते शिजवायचं नाही. या दिवशी तुम्हाला विशेष लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे मांस तर नाहीच नाही, परंतु कांदा लसूण सुद्धा या दिवशी आपल्या स्वयंपाकघरामधून वर्ज्य ठेवायचं आहे. आणि अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी विशेष गोष्ट लक्षात ठेवायची ते म्हणजे अन्न वाया घालवायचं नाही. अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशीच नाही तर आपल्याला प्रत्येक दिवशी ही गोष्ट लक्षात ठेवणं विशेष महत्त्वाचं आहे. अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी आपल्याला आणखी एक महत्त्वाचं काम करता येऊ शकतं आणि ते म्हणजे आपण या दिवशी अन्नधान्य जर दान केलं तर देवी अन्नपूर्णा आपल्यावरती प्रसन्न होते, आपल्याला तिचे भरभरून आशीर्वाद प्राप्त होतात. त्याच्यामुळे आपण अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्नधान्य एखाद्या गरीब व्यक्तीला नक्की दान करा. आता हे किती प्रमाणामध्ये करायचं, कसं करायचं, तर तुम्ही अगदी 1 किलो, 1.25 किलो अशा पद्धतीचं अन्नधान्य जे आहे ते सुद्धा अर्पण करू शकता. त्याचबरोबर या दिवशी आपण देवीला सुद्धा तांदळाची खीर जी असते ती बनवायची आहे. जर शक्य नसेल तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फळांचा प्रसाद सुद्धा तुम्ही दाखवू शकता. त्याचबरोबर या दिवशी तांदळाच्या खीर जी आहे ती सुद्धा दान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. या दिवशी आपण अन्नपूर्णा मातेची पूजा करत असताना लाल, पिवळे किंवा मग पांढऱ्या रंगाचे कपडे घालणं शुभ मानलं जातं. पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी देवी पार्वती अन्नपूर्णेच्या रूपामध्ये पृथ्वीवरती अवतरली. या दिवशी जे देवी पार्वतीच्या खऱ्या भक्तिभावाने पूजा करतात त्यांच्या जीवनामध्ये अन्न आणि पैशांची कमतरता भासत नाही. यासोबतच स्वयंपाकघर अन्नधान्याने भरलेलं असतं आणि कोणीही आपल्या घरामध्ये उपाशी झोपत नाही. परंतु अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी पूजेचं फळ तेव्हाच प्राप्त होतं जेव्हा तुम्ही जे अगोदर सर्व नियम सांगितलेले आहेत तर त्या नियमांचं पालन कराल तेव्हाच. कारण हे नियम जे आहे ते अतिशय महत्त्वाचे आहे. आता हे नियम जे आहे ते तुम्हाला अगोदरच सांगितलेले आहे. या नियमांचं पालन प्रत्येक घरामध्ये अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी व्हायलाच हवं. फक्त अन्नपूर्णा जयंतीच्याच दिवशी नाही तर मंगळवार असेल, शुक्रवार असेल, या दिवशी सुद्धा हे नियम जे आहे ते पाळले गेले पाहिजे. त्याचबरोबर अन्न वाया घालवू नये हा जो नियम आहे तो तर आपल्याला नियमितपणे हा नियम पाळायचा आहे. परंतु हे याचबरोबर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, शिळे अन्न सुद्धा खाऊ नये. बऱ्याच वेळा असं होतं अन्न वाया घालवू नये म्हणून आपण शिळं अन्न खात असतो किंवा मग आपलं पीठ जर शिल्लक राहत असेल तर ते आपण फ्रीजमध्ये ठेवून मग ते खात असतो. परंतु असं अन्न जे आहे ते सुद्धा आपल्यासाठी घातक असतं. त्याच्यामुळे जेवढं करायचं तेवढंच खायचं किंवा जेवढं लागतं तेवढंच करायचं. पण त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवणं सुद्धा गरजेचं आहे की जेव्हा अन्न बनवत असतो बऱ्याच स्त्रियांच्या बाबतीत असं होतं की नाही आम्ही एकदम मिनिमम बनवतो आणि तेवढंच खातो. परंतु असं नाही, जेव्हा खायला व्यक्ती बसतात त्यावेळी एखाद्या व्यक्तीचं जेवण जे आहे ते अपूर्ण राहणार नाही याकडे सुद्धा लक्ष द्यावं लागतं. त्याच्यामुळे आपल्याकडे 1-2 का होईना चपाती असेल किंवा थोडी भाजी असेल तर ती नेहमी एक्स्ट्राची ठेवत जा. आणि जेव्हा ती एक्स्ट्रा राहील तर अशा वेळी त्याच्यामधल्या ज्या गोष्टी आहेत लक्षात ठेवा, त्याच्यामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला गाय असेल, कुत्रा असेल किंवा आपल्या दारावरती येणारे कोणतेही प्राणी असतील तर त्यांना तुम्ही त्या गोष्टी ज्या आहेत त्या द्यायच्या आहे. पण त्या कधी द्यायच्या, त्या अगदी शिळ्या झाल्यानंतर आपल्याला द्यायच्या नाही आणि अगदी शिळं झालेलं अन्न आपण सुद्धा खायचं नाही. त्याचबरोबर जेव्हा आपण स्वयंपाक करत असतो तर तेव्हा आपल्याला सगळ्यात पहिली पोळी जी आहे ती आपल्याला कुत्र्याला किंवा मग कावळ्याला खाऊ घालायची असते किंवा मग गाय असतील तर गायीला खाऊ घालायची असते. परंतु जर अशा पद्धतीने तुम्ही शहरामध्ये राहत असाल आणि तुम्हाला जर या गोष्टी शक्य नसतील तर 5 छोटे नैवेद्य जे आहे ते बनवा. तुमच्या खिडकीमध्ये, गॅलरीमध्ये कुठेतरी ठेवून द्या. तिथे पक्षी येतील आणि ते नैवेद्य जे आहे छोटे ते घेऊन जातील. त्यांचा पण आत्मा तृप्त होतो. जर तुम्हाला हे करणं शक्य नसेल
तर कायम आपल्या खिडकीमध्ये म्हणा, गॅलरीमध्ये म्हणा, किंवा मग जिथे पक्षी बसतात, जिथे पक्षी असतात, तर त्या ठिकाणी थोडंसं धान्य जे आहे ते आपल्याला टाकायचं आहे. कारण हे धान्य जर तुमच्या हातून जर काही पक्षी खात असतील तर नक्कीच त्याचा फायदा, त्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होतं आणि आपले पितृदोष जे असतात ते नष्ट होण्यास मदत होते. त्याचबरोबर जेव्हा विशेष तिथी असतात तेव्हा गाईला, कुत्र्याला आपल्याला नैवेद्य खायला घालायचे असतात किंवा मग चपाती खायला घालायची असते. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा आपल्याला कटाक्षाने पाळायच्या आहेत. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.